हाय फ्रेंड, हॅलो. आज आहे रक्षाबंधन. मग रक्षाबंधनची सुरुवात मामाचा वेट करण्यात झालेली आहे आणि मामासाठी सरप्राईज म्हणून विवान असा तयार झालेला होता. पण असो, आणि इथं त्याला आवडती मेथीची भाजी आणि इथं मी कोशिंबीर करणार आहे. त्याला खूप आवडतं. आणि इथं माझा स्वयंपाक चालू झालेला आहे आणि इथं पाहू शकता माझा स्वयंपाक झाला आणि मी किचन वगैरे क्लीन करून ठेवलेलं आहे. बाहेरचं मी झाडून पुसून घेतलेलं आहे आणि नंतर मी इथं ती फरशी पण पुसणार आहे आणि तिथं मी फरशी पण पुसून घेत आहे, कारण मला त्याच्यावरती रांगोळी काढायची आहे. भैया येतोय म्हणल्यावर वेगळीच खुशी असते आणि त्याच्या स्वागतासाठी वेलकम टू भैया अशी रांगोळी काढायची आहे. पण तशी नाही काढायची, मला रक्षाबंधनची रांगोळी काढायची आहे. आणि इथं मी रक्षाबंधनची रांगोळी काढून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कशी वाटली तुम्हाला रक्षाबंधनची रांगोळी. आणि इथं पहा, फायनली आमचा भैयू आलेला आहे आणि त्याला आणण्यासाठी विमान खाली गेलेला आहे पळत पळत. आणि तो येऊन तिथं खाली थांबला होता. मग मी नंतर त्याचा व्हिडिओ थोडासा काढावा म्हणला तो आल्यानंतर. तर तोच माझा व्हिडिओ काढत आला. ते पाहू शकता तुम्ही, तो त्याच्या हातातच मोबाईल आहे, तोच माझा व्हिडिओ काढत आला आणि मी थोडीशी लपत होते. आणि तर श्वेता आलेली होती, ती चालली होती. आणि नंतर तो शूज काढून त्याला म्हणलं आतमध्ये येतो. तो म्हणतो अरे थांब, रांगोळीचा तर व्हिडिओ काढायचा राहिला. अरे म्हटलं आधी आतमध्ये ये, फ्रेश वगैरे हो, आणि नंतर व्हिडिओ काढण्यासाठी टाईम आहे ना. ते असो. आणि इथं मग मी त्याच्यासाठी मस्त अशी आरतीचं ताट तयार केलेलं आहे. आणि इथं आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तरी पण तो त्याच्यामध्ये खूप सारे असे नाटकं करत होता. ठीक आहे, मग खूप असा एन्जॉय केला, खूप मज्जा आली. भैया आलं, चांगलं वाटलं. मग त्याला अशी मस्त राखी बांधली छान अशी. पण छान वाटतं रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ बहीण एकत्र आली आणि राखी वगैरेचा कार्यक्रम झाला की मस्त असं वाटतं. इथं आमचं रक्षाबंधनचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याला खूप अशी भूक लागली होती. त्याच्यामुळे मी इथं त्याला भैया स्पेशल जेवण केलं होतं आणि त्याला मी ते वाढलेलं आहे. आणि नंतर जेवण वगैरे करून आम्ही महादेवाच्या मंदिरात निघालो आहे, कारण तो महादेवाचा खूप मोठा भक्त आहे. आणि त्याला म्हटलं चल, चांगलं मंदिर आहे म्हणून त्याला मी महादेवाच्या मंदिरात घेऊन गेलेले आहे. इथं बघू शकता तो चांगली अशी पूजा करत आहे. आणि आज श्रावणातला शनिवार होता ना, म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशीच श्रावणमधला शनिवार होता ना, त्याच्यामुळे मी त्याला मारुतीला पण घेऊन गेले आणि शनिदेवाला पण घेऊन गेले. तिथं मारुतीचं आणि शनिदेवाचं मंदिर असल्याने मी त्याला घेऊन गेले होते. इथं मी त्याला रुचकीची माळ आणि मोठं मीठ आणि उडीद दिलेलं होतं. म्हणलं पूजा कर चांगली व्यवस्थित आणि जे तुझ्या मागचे विघ्न वगैरे आहेत ते संपू दे. त्याच्यामुळे इथं मी त्याला पूजा करायला सांगितली आहे आणि मस्त अशी त्यांनी पूजा केलेली आहे. इथं पाहू शकता तुम्ही शनिदेवाचं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे हे. आणि इथं गेल्यानंतर खूप असं प्रसन्न वातावरण आहे, खूप छान वाटतं. त्याला घेऊन मंदिरात गेले, भारी वाटलं. आणि नंतर आम्ही इथं पैसे काढण्यासाठी ATM मध्ये थांबलो होतो, त्याचे पैसे पण काढून झाले. आता चला आम्ही निघालो घरी. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.